दत्तात्रेयाला पाळण्यात घातलं आणि काय म्हणते दत्तात्रेयाची आई, जो 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 रे जो जो रे सगुना, जो 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 रे सगुना, उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना, करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. बहुश्रम श्रम पावलासी, बहुश्रम श्रम पावलासी, बहुश्रम श्रम पावलासी, बहुश्रम श्रम पावलासी, बहुश्रम पावलासी, बहुश्रम पावलासी, बहुश्रम पावलासी, बहुश्रम पावलासी. ऐका दत्तात्रेय, ऐका दत्तात्रेय, दत्तात्रेय आख्यान, ऐका दत्तात्रेय आख्यान, ऐका दत्तात्रेय, दत्तात्रेय आख्यान, ऐका दत्तात्रेय आख्यान, ऐका दत्तात्रेय, दत्तात्रेय आख्यान, ऐका दत्तात्रेय आख्यान. जो 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 रे शंकरा, महादेवा पार्वतीवरा, जो जो रे शंकरा, पार्वतीवरा. दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमूचा विसावा, दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमूचा विसावा, दत्त आमूचा विसावा, दत्त अंतर्बाय आहे, दत्त अंतर्बाय, दत्त द्यावा दत्त गावा, दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमोचा वेसावा. अंतर्बाय आहे, दत्त अंतर्बाय आहे. दत्त द्यावा दत्त द्यावा, दत्त आमूचा विसावा, जय हो. दत्त आमूचा विसावा, दत्त आमूचा विसावा, दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमोचा विसावा, दत्त विसावा, दत्त आमोचा विसावा. दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमूचा विसावा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती, तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भवसिंधू तरे अर्धक्षणी. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पैठण निवासी नाथ महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला श्रीमद भगवद गीता या ग्रंथाचं महिमान गाणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल आज वारकरी संप्रदायातला एक खूप मोठा पर्वकाळ आहे. थोडा मॉनिटर की आज एकादशी आहे आणि एकादशीच्या या पवित्र दिनी आपल्याला सगळ्यांना ज्या श्रीमद भगवद गीता माईचं पारायण करण्याचा विवेक व्हावा असा महान पर्वकाळ आज गीता जयंती आहे. वारकरी संप्रदायाचं जे आचारसंहितेचं पालनाचं संविधानाचं तख्त निर्माण झालं त्यामध्ये श्रीमद भगवद गीता या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आजचा हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवसापासूनच चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य या पुणे शहरात संपन्न होणारा हा उत्सव आहे. मी उपस्थितांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. चिदानंद प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, सदस्य, विश्वस्त या सगळ्याच मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत करतोय. त्यामध्ये आदरणीय या चिदानंद प्रतिष्ठानचे संस्थापक
श्रद्धेय श्री चंद्रकांत वसंतराव चौधरी, त्यांचे सहोदर पुणे महानगरपालिकेमध्ये जे सदस्य आहेत, आदरणीय श्री दत्तात्रय वसंतराव चौधरी, चिदानंद बिल्डर्स, चिदानंद इन्फ्रा प्रोजेक्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय अमित वसंतराव चौधरी, अर्थात चंदूदादा, दत्तूदादा आणि अमितदादा यांच्या तिघ भावंडांच्या संयुक्त विद्यमाने या चिदानंद प्रतिष्ठानचं हे कार्य पुढे नेण्याचा या तिघ भावंडांनी घेतलेला हा वसा आहे. खूप आनंद आहे, समाधान आहे. गेली 2 दशकं होत आहे आपला हा सोहळा चाललेला आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये 2 दशकं जाणं पाहिजे तेवढा सहज आणि सुलभ विषय आताच्या कालावधीत नाही आहे. म्हणून या चौधरी परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. याचाच परिचय म्हणून समाज हितोपयोगी कार्य म्हणून कायम समाजाच्या हाकेला ओ देत आहे. या प्रेमामुळं एकाच घरामध्ये दोघांना समाजाची, नगराची, परिसराची सेवा करण्याचं सद्भाग्य या पुणे नगरीनं त्यांच्या पदरात घातलं. त्यामध्ये सौ ऋषालीताई दत्तात्रय चौधरी त्या सन्माननीय पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद देतो. एक चांगला सेवेचा वसा. मी गेल्याही वर्षी या सोहळ्याला माझं येणं घडलं आणि याही वर्षी मला तुम्ही सगळ्यांनी सेवेला रुजू करून घेतलं. मला आठवतं गेल्या वर्षी मला जरा बरं नव्हतं, पण ते चंदूदादांचा अट्टहास होता, आग्रह होता, तर मला आल्या आठवण त्यांनी दिली. महाराज तेवढा गेल्या वर्षी पिंगळा राहिलाय, म्हणजे राहिलेलं कर्ज माझ्या डोक्यावरती ते त्यांनी आताही ठेवलं, पण हरकत नाही. समारोपाच्या वेळी तुमच्या सगळ्यांचा राहिलेला भाव जो तुम्हाला ऐकायचा आहे तो पूर्णतेला नेऊन ही कीर्तन सेवा भगवान श्री दत्तात्रयाच्या चरणावर आपल्याला समर्पित करायची. सिस्टीम खूप गोड लावली. तुम्ही मला फक्त थोडा मॉनिटरचा आवाज पाहिजे माझा. उपस्थित संत सज्जन मायबाप, पुणे परिसरातून आलेले सगळे वारकरी संप्रदायाचे उपासक, त्यामध्ये भजन साथीला श्रद्धेय ओंकारजी महाराज जगताप, श्रद्धेय कृष्णा महाराज बोरकडे, महाराष्ट्राच्या तख्तावर संपूर्ण महाराष्ट्रानं आपल्या भजन साधनेवर, वादनावर प्रेम करावं अशी सगळी मंडळी आहे. आदरणीय बंधू अक्षयजी महाराज, गोड हार्मोनियम वादक, उपस्थित सगळे गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, आशीर्वाद द्यायला सगळी जुनी जाणती मंडळी, या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून महाराष्ट्रातलं एक दर्जेदार यूट्यूब चॅनल की ज्या चॅनलनं एक अभूतपूर्व क्रांती या महाराष्ट्रात केली. महाराष्ट्रात होणारं कीर्तन अनेक यूट्यूब चॅनलला दिसलं, पण महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे देशाच्या बाहेर सुद्धा वारकरी संप्रदायाची पताक दुबईसारख्या राष्ट्रामध्ये ज्या जिव्हाळा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुलवल्या गेली, त्या जिव्हाळा चॅनलचे मालक अमोलदादा थोरात पाटीलही या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. हा नाथ महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं महिमान तुमच्या माझ्या पुढं गात आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवतेचं, संतांचं, तीर्थाचं, क्षेत्राचं आणि ग्रंथाचं या सगळ्याच गोष्टीचं महिमान गाणारे अभंग आपल्या परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवशीच्या कीर्तनकाराने या पर्व काळाला न मुक्ता या अभंगाचं चिंतन करावं असा दंडक आपल्या संप्रदायात आहे. कुठलाही अभंग कोणत्या दिवशी घेऊ नये. या अभंगाला न्याय द्यायचा कधी? गीता या शब्दाचा अर्थ, त्या ग्रंथाचं महिमान जगताला, समाजाला सांगायचं कधी? त्याच्याकरता मी या अभंगाची उपाययोजना आज तरी केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना, या राष्ट्राला, या देशाला, या विश्वाला आजही गीता माऊलीची गरज आहे. अंतःकरणातला कामाचा दुःशासन बाजूला सारायचा असेल तर गीता माऊली पाहिजे. क्रोधाचा दुर्योधन बाजूला सारायचा असेल तर गीता माऊली पाहिजे. हजारो वर्षापूर्वीचा कुरुक्षेत्रावर निर्माण झालेला भगवान परमात्म्याच्या श्रीमुखातून बाहेर आलेला ग्रंथ
गीता ऐकायला अनेक माणसं तयार होते, अनेक प्रकारच्या गीता अनेकांनी ऐकल्या सुद्धा, पण श्रीमद भगवत गीता ती भगवत भक्ताला सांगितली पाहिजे असा अट्टहास भगवंताच्या मुखात होता, आणि तो मुखातला अट्टहास अर्जुनाच्या कानापर्यंत देवानं पोहोचवला. गीता ऐकायला भक्त लागतो आणि सांगायला देव लागतो. त्यात श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपण बघा, श्रीकृष्ण अर्जुन संवादे, काही वेळेला आपण सांगायला लागलो की आपलं सांगत राहतो, कोणाचं ऐकून घेत नाही. भगवंताने गीता हे तत्वज्ञान अर्जुनाला सांगते वेळी फक्त स्वतः सांगत राहिले नाही. श्रीकृष्ण अर्जुन संवादे, अर्जुनाचं सुद्धा ऐकून घेतलं. रडणं लेकराचं कोण्या पद्धतीचं आहे हे आईला कळावं ना. पोरग रडतं, कधी ते खेळण्याकरताही रडतं, कधी ते दुधा करताही रडतं, कधी ते बापाच्या कळेवर बसण्याकरता सुद्धा रडतं, तर कधी ते आईनं मला खेळवावं याकरता सुद्धा रडत असतं. पण या सगळ्या रडण्याचे भाव, याचं खेळण्याचं रडणं कोणतं आहे, याचं बापाकडे जाण्याचं रडणं कोणतं आहे, याचं दुधा करता रडणं कोणतं आहे, भुके करता रडणं कोणतं आहे, हे आई झाल्याशिवाय कळत नाही. त्याला आई बनावं लागतं. तसं ज्या ज्या वेळेला अर्जुन महाराज काही भगवंताला विचारायचे, त्या वेळेला भगवंतानं माय व्हावं महाराज. ज्ञानोबारांनी वर्णन करावं, वत्साचे नि ओरसे दुबते होय घर देशे, झाले पांडवांचे निमिसे जगदोधरण. देव आई झाला आणि माय होऊन त्या गायीनं या विश्वाला दूध पाजण्याचं काम केलं. किती पाजलं? तुका म्हणे ते माझी भूक काय, तुका म्हणे ते माझी भूक काय, तुका म्हणे ते माझी भूक काय, तुका म्हणे ते माझी भूक काय. हे जोगाविते माय तिने लोका, जोगाविते माय तिने लोका, जोगाविते माय तिने लोका, जोगाविते माय तिने लोका. तुका म्हणे तेथे माझी भूक काय, जोगाविते माय तिन्ही लोका. म्हणे तेथे माझी भूक काय, काय माझ्या भुकेचं कौतुक करतो. तुकोबारे म्हटले, अरे जोगाविते माय तिन्ही लोका, तिचं दूध त्रिभुवनाला पुरून उरतं, इतकं तिला दूध आहे. आई आपली आहे. म्हणून आम्हा घरी एक गाय धोबत आहे, पान्हा न समाये त्रिभुवनी. त्रिभुवनात तिच्या दुधाचा अंदाज लागत नाही, इतकी दुधाळू गाय, इतकी सुंदर दुधाची त्रैलोक्याला पावन करणारी गाय कोणी निर्माण केली? तर ती भगवंताने निर्माण केली. कशी निर्माण झाली हो? गायीने पुन्हा गाय निर्माण केली. गीता सुद्धा एक स्वतंत्र गाय झाली, म्हणून तिला गीता माऊली म्हणतात. त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे गीता आईचं. आज तुम्ही सगळेजण या चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं कीर्तनाला उपस्थित आहात ना. एक गीता जयंतीच्या सोहळ्याचं कीर्तन ऐकायचं. एक वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाचं वेगळं फळ आहे. ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याचं एक कीर्तन ऐकलं, त्याला एका पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. जो कोणी बैसेन समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची, हे एका प्रदक्षिणेत पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळत असतं. इतकी ताकद वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात आहे. 20 वर्ष चिदानंद प्रतिष्ठाने लाखो रुपये खर्च करून हा सोहळा तुमच्या सगळ्यांच्या एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोळे तुमच्या समाधानाकरता निर्माण केला. त्याचा काही ठरलेला नियम नसतो. एकदा निवडून आलेल्या व्यक्तीने समाजाची कामं केली 5 वर्ष, तरी लोक पुढच्या पंचवार्षिकला त्याला निवडून देऊ शकतात. 5 वर्षामध्ये हे विविधांगी उपक्रम राबवलेच पाहिजे, असा काही जगाचा अट्टहास नसतो. पण मी जरा हा कार्यक्रम आयोजित केला नाही, भगवान श्री दत्तात्रयाचा सोहळा आयोजित केला नाही, तर हा माझा भोळा बाबळा समाज, या पुणे नगरीतली पुण्यवान लोक
या सोहळ्याला मुक्ती येईल, आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी होणार नाही. वडिलोपार्जित असलेली परंपरेची चौधरी परिवारातली भगवान दत्तात्रयाची सेवा खंडित होईल. आपण या सेवेला पुढाकारानं संपन्न केलं पाहिजे आणि लोकांना बोलून भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद या समाजाच्या पदरात घातला पाहिजे. हा अट्टहास चिदानंद प्रतिष्ठानचा काय तुम्हाला आनंद मिळावा या करताय. पारमार्थिक साधनेचा अट्टहास हा आनंदाकरता असावा. परमार्थ मनुष्याने हसण्याकरता करावा, रडण्याकरता नाही. मग कोण हसवू शकतं इथे, कोण समाधान देऊ शकतं? असारे दुर्ग संसारे षटपदी मोक्षदायिनी. विष्णू इथं 6 गोष्टी मनुष्याला मोक्ष देऊ शकतात, त्या चिरकाल शांती आयुष्यामध्ये देऊ शकतात. कुठे? असारे दुर्ग संसारे, या कठीण असलेल्या भवसागरामध्ये, जिकडं पाहावं तिकडं दुःखानं भरलेल्या बाजारामध्ये. असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धं क्षेमार्धं पिपत शुकगाथा तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो. काय वर्णन आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये महाराज. आपल्याकडून त्या वर्णनाला सुद्धा पावल्या जात नाही. तुम्ही पुष्पदंताच्या मुखातला श्लोक आहे का? मधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमथन बुद्धिर व्यवसिता. पुष्पदंत नावाचा राक्षस म्हणतो, जगाचं पालन पोषण करणारी माझी ही सावडी विठाई नावाची आई आम्हाला शब्दानं सांगता येत नाही, इतकी कृपाळू आहे. तिच्या कृपेचा महिमानच गाता येईल. देखवी ऐकवी एक नारायण. अरे बाबा, देखवी ऐकवी एक नारायण. बाळा दुधा कोण? महाराजांनी दिलेलं वचन बघा. कारे नाठविशी कृपाळू दिवाशी पोषितो. एकटा पालन पोषण करतो रे. अरे ज्याला घर आहे त्याला उठवतो, यात काय नवलंय? ज्या पक्षाला घर सुद्धा नाही राहायला झाडावर, त्या पक्षाला सुद्धा निवांत घर नसताना रात्रभर फांदीवर झोपवतो. माहितीये का तुम्हाला? ही सगळी पक्षी रात्रीच्या वेळेला कुठं जातात? निम्म्याच काहीतरी पाखरांची घर आहे. अनेक पाखरांना राहायला घर सुद्धा नाही. पण कोणतं तरी पाखरू पावसात मेलं, उन्हाळ्यामध्ये गरमीत मेलं, थंडीनं कुकळून मेलं, कुडकुड 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 मरण आलं त्याला. ऐकलं तुम्ही? पोषितो जगासी. त्यानं ठरवलंय मी याचं पालन पोषण करणार आहे. जबाबदारी भगवंताची आहे. या जबाबदार असलेल्या भगवंतानं इथं काय गोष्टी तुमच्या माझ्या समाधानाकरता पाठवल्या, त्या तुम्हाला आनंद देतात.
त्या तुम्हाला सुखापर्यंत पोहोचवतात. कोण कोण? असारे दुर्ग संसारे षटपदी मोक्षदायिनी. 6 गोष्टी मोक्षापर्यंत तुम्हाला पोहोचवतील. त्यातली पहिली आहे भगवान विष्णू. तुम्ही भगवान विष्णूची पूजा करा, यथायोग्य ध्यान करा परमात्म्याचं, तुम्ही मोक्षपदापर्यंत जाल. एकादशी, तुम्ही एकादशीचं व्रत करा. खूप व्रतांचा महाराजा म्हणून या एकादशीच्या व्रताकडे पाहिलं जातं. एकादशीचं व्रत सामान्य नाही. काही महिला सगळे व्रत करता एकादशी धरत नाही. एकादशी हा उपवासांचा राजा आहे. एकादशी नाही मला गुरुवार असतो. अगं एकादशी धर, ती गुरुवारी येते. एकादशी उपवास कर, ती सोमवारी येते, ती मंगळवारी येते. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी जणी घेशी. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांचे गती. होईन नेनो होईन नेनो होईन नेनो. एकादशी न धरणाऱ्याला पुढचा जन्म कोणता मिळेल महाराज म्हटले मला माहिती नाही भाऊ. एका ठिकाणी तर असं म्हटलंय, सुकर होऊन येईन जन्मा. काय डुक्कर व्हावं लागतं का देव जाणे भाऊ. आता हे प्रमाण काय माझ्या वडिलांनी थोडीच लिहिलेलं आहे. एखाद्याला राग आला तर बर बर बर. मग आता समजा डुक्कर व्हावं लागलं पुढच्या जन्मात, काय कोणाला सांगता येतं आपापल्या कर्मावरून. पण माणसाला एकादशी नसली, महिलांनी एकादशी केली, तर पुरुषाला डुक्कर व्हावं लागलं, महिलांचा काय दोष आहे हो? त्या बायांचं काय? तुमची परिस्थिती तेव्हा अशी होते, एक तर तुम्ही 7 जन्म हाच नवरा मला मिळावा याच्याकरता त्याला दोरा गुंडाळलाय. वडाला वडापाव 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 वडापाव. 7 जन्म मला हाच पती मिळू दे वगैरे वगैरे. आता जर अनावधानानं या बाबाला डुकराचा जन्म घ्यावा लागला, आपण तिथं सांगूच शकत नाही मी एकादशी करत होती बुवा. परमात्मा म्हणेल ताई तू करत होती माझी आई, मग यालाही करायला लावली असती कधीतरी. विनोदाचा भाग 16, पण एकादशी व्रत केलं पाहिजे. विष्णू एकादशी, त्यानंतर विप्र ब्राह्मण देवतेची यथायोग्य पूजा. आणि त्यांचा अवमान जर आयुष्यात घडला नाही तर आपल्या जीवनामध्ये कुठलंही दूषण आपल्याला लागत नाही. चला पुढं वर्णन आहे. धेनू, गायीची सेवा केली तर मनुष्याला षटपदी मोक्षदायिनी, त्यात मोक्षापर्यंत पोहोचवतात. गीता आणि शेवटचं आहे तुलसी. तुळशी मैयान गीता. गीता नावाचा ग्रंथ, त्या तेवढ्या ग्रंथाची जरी तुम्ही उपासना केली तरी तुम्हाला परमात्म्याच्या चरणापर्यंत जे भगवत यथार्थ सुख आहे त्या सुखापर्यंत जाण्याची मजल पाहता येईल. आता यथार्थ सुखाची व्याख्या तर कळायला पाहिजे. आपलं सुख व्यापक नाही, सीमित झालंय. मी त्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा नावाचं बस स्टँड आहे, त्या बस स्टँडवर एक दिवस बसलो होतो. साधारणतः 10 वर्षापूर्वीचा विषय असेल. बसलेलो बस स्टँडला, एकच पंखा चालू होता त्या बस स्टँडला. तिथं बसलेलो, एक नवीन जोडपं आलं, लग्न झालेलं, हातावर मेहंदी बिंदी काढलेली. मी ना ते जोडपं पाहिलं, म्हटलं आपण जुने झालो आता, या दोघाईला जागा दिली पाहिजे. मी उठलो मागच्या बाकावर जाऊन बसलो आणि ते दोघं तिथं माझ्या जागेवर येऊन बसले. नवीनच जोडपं होतं. तो मुलगा त्या मुलगीच्या डोळ्यात पाहायचा आणि ती मुलगी त्या पोराला विचारते, सांगा ना तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? तो म्हणे तुझ्या डोळ्यात, आता विदर्भातलं पोरग ते, तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसून राहिलं म्हणे. मी मागे ऐकून राहिलो. म्हटलं बापा बापा सारं जग? नाही नाही खरंच सांगा ना तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? तो म्हणे खरंच मला तुझ्या डोळ्यात सारं जग दिसून राहिलं. मी उठून त्याच्याजवळ गेलो. म्हटलं या जगात माई एसटी दिशीन कुठे तर पाय भाऊ, मी 1.5 तास झाले या बस स्टँडवर बसलाय. कंट्रोलर तर काही नीट सांगत नाही, पण तुला जर तुझ्या जगात आढळली कुठे तर तेवढं सांग तिचा टाइम काय. आपल्या प्रेमाची आणि आपल्या सुखाची व्याख्या व्यापक नाही, सीमित झालेली. आपण अत्यंत छोट्या सुखात रममान व्हायला लागलो. जे सुख प्राप्तच नाही किंवा जे प्राप्त होऊच शकत नाही त्या सुखात रममान होणारी तुम्ही मी माणसं आहे. काय करता या नाटकातल्या सुखाला, बोलण्यातल्या सुखाला? ते सुख नव्हे.
एक आल्हाददायक भक्ती सुखाचं सुख. प्रतिक्षणम वर्धनम गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धनम. ते प्रत्येक क्षणाला वाढणारं सुख आहे. कोणालाही कळतं काय ते? कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. 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 भ्रमर सकळ भोगीत से. भ्रमर सकळ भोगीत से. भ्रमर सकळ भोगीत से. भ्रमर सकळ भोगीत से. कैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. कैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. कैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. कैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते वा प्रेम सुख जाण. प्रेम सुख जाण. आम्हीच ते प्रेम 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 सुख जाण. आम्हीच ते प्रेम सुख जाणू. सुख जाणू सुख जाणू. आम्हीच ते आम्हीच ते आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आम्हीच ते प्रेम आम्हीच ते प्रेम 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 आम्हीच ते आम्हीच ते आम्हीच ते प्रेम सुख जाणू. आम्हीच ते प्रेम सुख जाणू. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. कैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. देवा, अरे आम्हाला माहिती रे तुझ्या सुखाचा, तुझ्या प्रेमाचा आणि तुझ्या कृपेचा काय आनंद आहे. छोट्या रडणाऱ्या बाळाला आई भेटण्याचा आनंद बाप नाही सांगू शकत महाराज. तुम्ही मी बाप आहे कोणाचा तरी. ज्यावेळेला पोरग रडतं त्यावेळेला आत्याकडं द्या, आजीकडं द्या, मावशीकडं द्या, बापाकडं द्या, ते राहत नाही. पण आई मार्केटमधून घरी येऊ द्या आणि तिनं आवाज ऐकू द्या. ती नवऱ्याला म्हणते, अहो तुम्हाला कळत नाही का पोरग रडतंय. तो म्हटला, अगं अर्धा तास झाली त्याला पाळण्यात घालून बसलो, ते झोपत नाही, त्याला मी काय करू. ते म्हणते, बघा पोरग कसं झोपतं आता. तिनं ते बाळ हातात घेतलं आणि पाळण्याजवळ गेली, पाळण्यात घातलं. पाळण्याची दोरी हातात धरली. जगातली प्रत्येक माय त्या पाळण्याची दोरी हलवते त्यावेळेला एक विशिष्ट उच्चार गात असते, काहीतरी वेगळा आवाज काढते. उलुलुलुलुलुलु
आले ले 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 म्हणते की नाही हो? खरे या आवाजाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत काय म्हणतात? 17वीचे स्तन्य देशी अनुआताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविषी बुजावून. वा वा. हा हल्लरू गायला माय पाहिजे. तसे दुःखीत जीवन या जीवनाचा सुखापर्यंतचा हल्लरू गायला गीता माऊली पाहिजे. गीता हा ग्रंथ धर्मशास्त्रामध्ये सर्वमान्य ग्रंथ आहे. देवाच्या दरबारात देवाच्या मुखातून आलेला गीता नावाचा ग्रंथ या देशातल्या प्रत्येक न्यायालयात आहे. प्रत्येक त्या गीतेवर हातच ठेवावा लागतो आणि सांगावं लागतं मी जे काय बोलणार आहे ते खरं बोलणार आहे. या आपल्या पवित्र सनातन वैदिक हिंदू परंपरेची आचारसंहिता शिकवणाऱ्याचं खूप मोठं प्रमाण आहे. अरे ज्या मनू भाकरचं नाव या देशात 2024ला कोणालाच माहिती नव्हतं. कोणालाच नाही. मला तरी माहिती नव्हती बाबा मनू भाकर 2024 मध्ये माहिती पडली. ज्या मनू भाकर नावाच्या मुलीनं 2 कांस्य पदक ऑलिम्पिक मध्ये भारताच्या पदरात घातली. आम्ही भारतवासी आहे याचा आम्हाला एक विशिष्ट स्वाभिमान आहे, आनंद आहे. पण केवळ क्रिकेटमध्ये पुढे आलेला आपला देश आहे. जरा ऑलिम्पिकची यादी बारकाईनं तपासून पाहिली तर आपला 72वा क्रमांक आहे त्या ऑलिम्पिकच्या यादीमध्ये. 72वा 72. कोण म्हणतं मला मोठं येत नाही? मोठं व्हायला ज्याला संधी शोधता आली त्याला मला मोठं म्हणता होता येत नाही हे वाक्य जीवनातून पुसावं लागेल. आपल्याला क्षेत्र निवडण्याची कसब पाहिजे, कला पाहिजे, कौशल्य पाहिजे. भगवान परमात्म्यानं आपल्यात दिलेलं काय स्किल आहे ते ओळखण्याचा तो मेंदू आपल्याकडं परमात्म्यानं वापरण्याची ताकद आपल्याला द्यावी. दिलेला असेल तर तो वापरावा. कळेल कोण्या दिशेनं या आयुष्याचं शेवटचं टोक कळसापर्यंत नेता येईल. शिकायचं, स्टडी करायचा आणि नोकरी करायची या ध्येयाला ठेवून वाटचाल करीत असलेलं शिक्षण या देशाचा कधी विकासच करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही या मताचा मी आहे. तुमचं शिक्षण हे तुमच्या नोकरीपर्यंतचं जर तुम्हाला मर्यादित ठेवत असेल तर त्या शिक्षणाला वाघिणीचं दूध कधीच म्हटलं नसतं महाराज. मनुष्य हा सर्वांगाने अनुकूल असावा, तो गुणवान असावा, त्याच्याकडे कौशल्य असावं, तो त्याच्या गुणानं शोभून दिसतो. नारी लज्जया साधुश्च शमया धेनो शृंगेन द्रुपो विमलेन सरक कमलेन नरो गुणेती शोभते च भुवी. नारी तिच्या लज्जेनं शोभून दिसते. स्त्री आहे आणि लाजत नाही असं म्हणे. घरात तिच्या चालण्याचा आवाज सुद्धा येऊ नये इतकं तिनं लक्ष्मी सारखा आपल्या घरात राहावं. म्हणून तर तिच्या पायात पैजण आहे. केव्हा 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 तो घुंगराचा नाद कानावरती पडावा. लक्ष्मीच्या पावलाने तिनं चालावं. का? लाज तिला खूप मोठं करत असते. जिनं लाज सोडली त्या स्त्रीला जगात किंमत राहत नाही. केवळ दिसाला सुंदर आहे म्हणून कोणी कोणाची किंमत करत नसतं. दिसाला सुंदर तर देह विक्रीचं काम करणारी बाई सुद्धा असते म्हणून काय सन्मान आहे का तिला जगात? देह विक्रीचं काम करणाऱ्या बाईला कोणी गौरवानं बोलवतं का? आमच्या घरात या, तुमचं औक्षण करू द्या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. एखाद्या सुवासिनीनं सुवासिनीची पूजा करावी तितक्या आदरानं तिला विचारा तुझी कोणी पूजा केली का जगात? ती कोणाची पूजा होत नाही माझ्या आयांनो. त्याला नारी लज्जया. तिचा लाज हा धर्म तिनं आयुष्यभर पाळला त्यामुळं तिची जगात पूजा होते, तिचा सन्मान होतोय. मला चांगलं आठवतं ज्यावेळेला प्रतिभाताई या देशाच्या राष्ट्रपती झाल्या त्यावेळेला त्या अमेरिकेला गेल्या. त्यांचा पहिला दौरा अमेरिकेचा अविस्मरणीय होता जो आजही स्मरणात आहे. आम्ही उत्तर महाराष्ट्रातले नागरिक म्हणून एक वेगळा आनंद होता प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्याचा. प्रतिभाताई बराक ओबामांच्या भेटीचा तो सोहळा टेलिव्हिजनला रंगलेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पुढे आले, प्रतिभाताई पुढे आल्या. एका बाजूला अमेरिकेचा ध्वज आहे, एका बाजूला भारताचा तिरंगा आहे.
दोघींची भेट झाली. त्या दोन्ही झेंड्यांच्या मधोमध उजव्या बाजूला प्रतिभाताई आहे आणि डाव्या बाजूला बराक ओबामा आहे. एक जगातल्या सगळ्यात गर्व श्रीमंत राष्ट्राचा अध्यक्ष उभा आहे. पैशानं, कम्प्युटर टेक्नॉलॉजीनं, विश्वातल्या मान्यतेनं सगळ्यात मोठा देश म्हणून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा तिथं उभे. एखाद्या गोष्टीत आपला देश कमी असेल तरी विश्वमान्य माऊलीची संस्कृती जोपासणाऱ्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करायला उजव्या हाताला प्रतिभाताई उभ्या आहे की ज्या देशाला भारत माता म्हणतात. एकमेव विश्वाच्या पाठीवरचा देश आहे ज्या देशाच्या पुढं माता असा शब्द लावलेला आहे. आणि त्या मातेचं प्रतिनिधित्व करायला एक मातेचं स्वरूप म्हणून प्रतिभाताई तिथं उभ्या आहे. मला चांगलं आठवतं बराक ओबामांनी प्रतिभाताईंच्या हातात हात द्यायला हात पुढं केला. ताईंनी हात पुढं केला, पण हात पुढं करण्याच्या वेळेत प्रतिभाताईंचा डोक्यावरचा पदर खाली आला. येत असतो तो काही कायमच डोक्यावर राहील असं नाही. थोडासा पदर खाली आला. प्रतिभाताईंनी पुढं केलेला हात मागं घेतला आणि मागं आलेला डोक्यावरचा पदर पुन्हा डोक्यावर घेतला. बराक ओबामांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यानंतर तर त्यांचं स्पीच जगाला देशाला सांगणार होतं. प्रतिभाताईंची ही कृती मी पाहिली, मनात ठरवलं हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. नारी लज्जया, इतकी तिला तिची लाज प्यारी महाराज, इतकी तिला तिची लज्जा प्यारी. लाजत स्मित बोलणं तिचं, मंजूळ बोलणं, मवाळ घरातलं वागणं. मी तो म्हणतो मंदिरामध्ये जर तुम्ही जात असाल तर मागू नका देवाला धनधान्य, मुलं बाळ, संपत्ती. कशाला मागता? न मागता सुद्धा त्याला सगळं कळतं तुमच्या मनात काय चाललंय. तुम्हाला जर आपलं सनातन वैदिक हिंदू संस्कृतीतलं घर सुखी करायचं असेल तर माझी हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे, भगवंताकडे गेल्यानंतर निदान माता माऊलींनी तरी एवढंच म्हणावं, देवा आम्हाला काही नको बाबा, न मागता सगळं पदरात घातलंय, फक्त आमच्या बोलण्यानं आमच्या घरात कधी वाद होऊ देऊ नको. आमच्या घरातलं गोकुळासारखं वातावरण आमच्या एका शब्दानं बिघडवण्याचं काम आमच्याकडून होऊ देऊ नको. एवढं दान या स्त्री जातीच्या पदरात घाल, आयुष्यभर तुझ्या उपकारात मी जीवन जगेल एवढं परमेश्वराला मागा. खरंच देश गोकुळ होईल, आपला आनंद होईल घरात. काही काही बाया आता गल्लीतून गेल्या की असं वाटतं पोकलँड चालला आपल्या गल्लीतून. थाप 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 थाप. काय बोय, कुठे तो लाज नावाचा धर्म, ती तिच्या लज्जन शोभून दिसते. साधुश्च क्षमया, साधू आहे क्षमा नावाचा गुण नाही. चला विस्तार खूप करता येईल. साधुश्च क्षमया, आपलं वाङ्मय असं कोणालाही बाजूला सोडत नाही. ते काय असं लिहिलं वाढायला, कागद वाढायला म्हणून तयार झालं का? एखादी पोथी एखादी वाढवायला. सत्यनारायणाची पूजा चालू होती, झाली पूजा झाली, पुंडलिक वरदा होणार तेवढ्यात घरमालक बाहेर आला, महाराज झाली का पोथी? झाली. अरे जरा वाढवा. काय वाढू? पोथी लांबवा. अरे पण झाली ना कथा सांगून सत्यनारायण देवाची. अरे पण प्रसाद तयार झाला नाही अजून, जरा 10-15 मिनिटं अटकून धरा लोकांना. अरे पण आता काय सांगू, काय लागते वाढवायले, वाढवा जरा. तर ते कायच करावं म्हणे बा, पोथी सांगून झाली. त्या पोथीच्या मागं पूजेचा विधी लिहिला होता शेवटच्या पानावर. त्याला वाटलं एवढा विधी जर सांगितला तर काही वेळ लोक बसतील. हा तर श्रोत्यांनो, आता तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकली, तुम्ही पूजा ऐकली, तुम्ही श्रवण केली, मनोभावे श्रवण केली. आता ही पूजा तुम्हाला जर घरी करायची असेल, ही पूजा जर तुम्हाला घरी करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? माझं ऐकलं पाहिजे. अशीच टुनी गेली ती, आपण तयारी करून ठेवली. उद्या हे बंदही पडलं तो. काय केलं पाहिजे? पहिल्यांदा भगवंताला नमस्कार करावा, हातावर पाणी घ्यावं, पाणी डोळ्याला लावावं, त्या पाण्याने आचमन करावं. मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भगवंताला नमस्कार करावा. नमस्कार करून एक तांब्या घ्यावा, त्या तांब्याला तिलक करावं, हळद अक्षत कुंकू तिलक करावं, त्या तांब्यामध्ये पाणी घालावं, ओंजळ भरून धान्य घ्यावं, ते धान्य उजव्या बाजूला घालावं.
त्या घातलेल्या धान्यावरती भरलेला तांब्या ठेवावा. पुढं काय करावं, त्या तांब्यामध्ये नारळ ठेवायच्या अगोदर पानं घालावी. त्यांना वाटलं बरं आहे मुद्दा जरा. पानं घालावी. ती पानं कशाची असावी, ती काय केळीची पानं असावी का नाही नाही, ती काय कडुलिंबाची पानं असावी का नाही नाही, ती काय बदामच्या झाडाची पानं असावी का नाही नाही, ते काही लिंबाच्या झाडाची पानं असावी का नाही नाही, ते काही चिंचेची पानं असावी का नाही नाही. ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं, एकच तर पानं हलवत. तेवढ्यात घरमालकाला महाराज झाला प्रसाद. हा तर मग त्या तांब्यामध्ये जी घालायची पानं आहे ती पानं नागविलीची असावी. पुंडलिक असं तयार झालं का ते? अरे वेळ वाढवण्याकरता नाही, हितावरी यावे आईच्या बोलीला या भावे, नोहे विनोद उत्तर केले रंजावया झाड, भावे आईच्या बोलीला या भावे, बोलीला म्हणून ग्रंथ निर्माण होत असताना सहज तयार झाली नाही, कोणाला सोडलं नाही महाराज ग्रंथांनी. पुराणीचा इतिहास गोडरस सेविला सेविला, गोडरस सेविला, गोडरस सेविला. हे पुराणीचा इतिहास गोडरस सेविला, गोडरस सेविला, गोडरस सेविला, सेविला रे. पुराणीचा इतिहास गोडरस सेविला. पुराण म्हणा, शास्त्र म्हणा, आपले धर्मग्रंथ म्हणा, ही सगळी ग्रंथ जगदोद्धाराकरता निर्माण झालेली आहेत. मग जगदोद्धाराकरता जर निर्माण झालेली असतील तर तुमचा माझा धर्म आहे, आपण त्या गोष्टी मुलांच्या हातात दिल्या पाहिजे, पोरांच्या हातात ते साधन दिलं पाहिजे. मी तुम्हाला मनू भाकर सांगत होतो, ऐका. जर तुम्ही ठरवलं मला यश साध्य करायचं तर ग्रंथाला धरून सुद्धा यश साध्य करता येतं. आजही कर्मण्येवाधिकार असते. माम फलेषु कदाचन हा सिद्धांत शिकवायला गीता माहुली पाहिजे. गीतेशिवाय गेल्या 5000 वर्षापूर्वीचं गोड तत्वज्ञान आज सुद्धा जिवंत आहे. हजारो वर्ष गेली पण गीतामाईचं जगतावरचं जगाचं गीतामाईवरचं प्रेम कमी झालेलं नाही. ते भगवंताचे शब्द आहे. कुछ चीजें ऐसी है जो कायम बढ़ती है, कुछ चीजें ऐसे है जो कायम घटती है, कुछ चीजें ऐसी है जो ना कभी घटती है ना कभी बढ़ती है. जो कायम घटती है उसका नाम है उम्र. वाह. घटना इसका नाम है. कायम कमी होतं त्याचं नाव आयुष्य आहे. जो हमेशा कायम चलती बढ़ती है मन्म. बढ़ती है तृषा. भूक माणसाची वाढत राहते, जी कधी वाढतही नाही आणि कधी घटतही नाही. ते विधिविधान भगवंत जे बोलला ते कधी बदलतही नाही आणि कोणी त्यात वाढवतही नाही. ती कमी होत नाही. कोणी असं म्हणेल का गीतेचे 17 अध्याय ठेवा? मला तर इतक्या ताकदीनं अपेक्षित सरकार राज्यामध्ये आलं, देशामध्ये आलं. आपण म्हणू शकतो का साहेबांना, साहेब एक अध्याय वाढवा? सरकार आलं म्हणून वाढवता येत नाही आणि सरकार गेलं म्हणून कमी करता येत नाही. शासनाची सत्ता भगवंताच्या शास्त्राच्या सत्तेला स्पर्श करत नाही महाराज. म्हणून विधिविधान आहे ते, त्यात एक शब्द वाढत नाही आणि एक शब्द सुद्धा कमी होत नाही. जो ना कभी घटती है और जो ना कभी बढ़ती है वो भगवान की
स्वरगाथा आहे. भगवंताचे शब्द आहे ते कधी वाढत नाही, म्हणून कायम ते वाचावं, कायम वाचावं. जर वाचलं तर नामा म्हणे गीता वाचेल जो कोणी, जन गीता नावाचा ग्रंथ एकदा वाचला, अहो लाभ त्याच्या हाता बोलविना. त्याला काय लाभ होईल नामदेवराय म्हटले आम्हाला माहिती नाही बुवा. पण एक बाई पुढे आली, ती म्हणे महाराज पूर्ण गीता आम्हाला वाचता येणार नाही, कारण ते संस्कृत मध्ये. बरी एखादा श्लोक, एकची श्लोक नेमे वाचलिया. एक श्लोक जर अंतःकरणापासून रोज नियमानं वाचला तर परामगतीम तया, त्याला शेवटची गती ही परमात्म्याच्या चरणाजवळ मिळते. पण ती बाई हुशार होती, ती म्हणे महाराज पूर्ण गीताही नाही आणि एक श्लोकही नाही, ते आम्हाला वाचताच येणार नाही, संस्कृत आहे ते, आम्हाला ते कळत नाही. बरं मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही सोपं सांगा. ती बाई पुणे जिल्ह्यातली होती. तुकोबर आहे त्या बाईजवळ. नाथ महाराज त्या बाईकडं, त्या बाईला आवाज देऊन म्हणता, आई माझ्या जवळ या, तुमच्या सुनेचं नाव काय? म्हणे आमच्या सुनेचं नाव गीता आहे. तिला तुम्ही आवाज देऊ शकता का? फक्त जेव्हा केव्हा काम असेल तेव्हा. काम असेल काय करायचं? अहो कुठल्या का निमित्ताने होईना तुमच्या मुखात गीता 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 हा उच्चार जर मुखातून आला तर तुम्हाला परमात्मा जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर काढतो. त्याची प्रतीती नाथ महाराज देत आहे. गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, वाचे हो गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, गीता गीता वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती. हे नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य वाचे वदताक्षरे, नित्य नाम वाचे तेची वदताक्षरे. नित्य नाम वाचे वदताक्षरे. गीता 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 वाचे जे म्हणती. अहो गीतेचा पूर्ण तुम्हाला अध्याय वाचता आले नाही, एक अध्याय वाचता आला नाही, एक श्लोक वाचता आला नाही. तुम्ही गीता 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 तर म्हणू शकता ना त्या गीता माईकडे बघून. एवढं फक्त एवढं जरी म्हटलं, तिचं नाव जरी घेतलं तरी गीता 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 वाचे जी म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. ज्यांनी वाचली त्यांना काय फळ असेल महाराज. काय वर्णन आलेलं आहे आपल्या नामदेवरायांनी, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, सगळ्यांनीच त्या ग्रंथाचा सन्मान केला. अहो ज्ञानोबारायांना काही बोलायचं झालं तर त्यांनी गीता हा ग्रंथ निवडला. किती मोठी उपलब्धी आहे राज्याकरता. आणि तुम्ही तुमच्या माझ्या पोरांच्या हातात गीता ज्ञानेश्वरी गाथा देत नाही, देत नाही. 2 कांस्य पदक घातली मनू भाकरनं या भारताच्या पदरात. चला राहिलेला विषय सांगत होतो तुम्हाला 2 मिनिटात. त्या मनू भाकरचं नाव 2024 मध्ये कोणालाच माहिती नव्हतं. पण जेव्हा तिनं भारत मातेच्या पदरात 2 कांस्य पदक घातली, त्यावेळेला एका इलेक्ट्रिक मीडियाच्या संपादकानं तिला प्रश्न विचारला, म्हणू अगं 2 कांस्य पदक भारताच्या पदरात घालते, कसं दान दिलं तू या भारताला?
त्या मनू भाकर नावाच्या पोरीनं इलेक्ट्रिक मीडियाच्या संपादकाला दिलेलं उत्तर आहे, माझ्या हातात माझ्या वडिलांनी श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ दिला आणि हा त्या गीता माऊलीचा प्रसाद आहे की मी माझ्या ध्येयावरती आरूढ झाले. माझ्या आयुष्यातलं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह मी ठरवलं, मला काय प्राप्त करायचंय, काय साध्य करायचंय. म्हणून गीतेच्या दिशेनं चला. चिदानंद प्रतिष्ठाननी खूप मोठा पर्वकाळ आणून दिला. गीता जयंती ते दत्त जयंती असा आपला सोहळा आहे. आणि मध्ये आपल्याला हा पर्वकाळ सापडला भजनावली करता. पर्वकाळ साधून घ्या, तो वेळोवेळी येत नाही. कशाला म्हणता पर्वकाळ? पर्वकाळ येत असतात पण ते साध्य होत नाही आयुष्यात. संधी येते पण संधीचं सोनं झालं पाहिजे ना. अनन्या चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. योग येणं सोपं आहे पण योगक्षेम वहाम्यहम, त्या योगाचा क्षेम आयुष्यात होणं कठीण आहे महाराज, सोपं नाही येते. आपण कोणालाही म्हणतो आपलं भलं झालं पाहिजे. अरे तुला वाटतं तुझं भलं झालं पाहिजे पण ते तुझ्या हातात नाही ना. एका पोरानं लॉटरीचं तिकीट काढलं 100 रुपयाचं. लॉटरीचं तिकीट होतं 1 करोड रुपयाचं. लागली लॉटरी बुवा. किती रुपयाची? 1 कोटी. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती किती करोड रुपयाची? 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. पोराचा हात थरथर कापायला लागला. तो म्हणले का आपल्या बापानं कधी 100 रुपये दिवसात मोजले नाही आयुष्यात, सारखे 100 रुपये आणि 1 करोड रुपयाची लॉटरी. आपला बाप काही वाचत नाही म्हणे बातमी ऐकून. आपला बाप नाही मेला पाहिजे आणि पैसे आले पाहिजे. काय करता? त्या वडिलांच्या बरोबरीचे एक डॉक्टर होते गावात. हे पोरग त्या डॉक्टरांकडे गेलं आणि त्यांना म्हटलं, काका तुमची काय फी आहे हो? म्हटलं एवढी एवढी. मी दुप्पट देतो तुम्हाला, फक्त तुम्ही माझ्या वडिलांना हळूहळू हळूहळू 1 कोटी रुपयापर्यंत आणा. काहीच काम नाही तुम्हाला, कुठला आजार नाही, फक्त 1 कोटी रुपयापर्यंत आमच्या बापाला आणा. आमच्या बापाचं तुमचं वय जवळजवळ सारखं आहे. बरं बरं डॉक्टर म्हटले काळजी करू नको रे, माझ्या डाव्या हातातला खेळ येतो. काही लोकांचं वागणं एकदम मुरब्बी असतं. वयोवृद्ध डॉक्टर, चल चल बर 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 बर. काही लोक अशी बोलतात नाही एकदम. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे, म्हातारे. कोणी आलं की शर्ट काढायला होतं तपासायला. बुलढाणा जिल्ह्यात पिंपळगाव काळे. एक दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त आला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. बेत असतो त्यांच्या हातात. हां पडा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हां नंतर बोला. पडा, शर्ट काढा. तो म्हटलं मला खरंच तुमच्याशी काही बोलायचं हो. नंतर बोला, शर्ट काढा, पडा. म्हातारा माणूस, त्यांनी काढलं व शर्ट. हां बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो महापोरीच्या लग्नाची. मग आधी सांगायचं नाही. तो म्हणे सांगू कधी? तू बोलू देऊन नाही राहिला मध्ये. तुला बोलू दिलं पाहिजे त्या मधल्या वेळेत. सवय असतात. तो डॉक्टर आले आणि बसले. का हो रामभाऊ? राम 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 राम. बर बर या बसा. तुमचं आपलं वय? म्हटलं आपलं वय सारखंच आहे. रामभाऊ तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो. रस्त्यानं जाता जाता आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पांच्या नादामध्ये समजा रस्त्यात पडलेले 10,000 रुपये जर मला सापडले तर तुम्ही काय करालो? तुम्हाला जर 10,000 रुपये सापडले तर तुम्ही त्या 10,000 रुपयाचं काय करालो? डॉक्टर रामभाऊला म्हणताय. रामभाऊ म्हटलं कोणाला? तुम्हालाच रामभाऊ. बरं बरं, म्हणजे माझी नजर पडलेल्या 10,000च्या गड्डीवर गेली तर मी काय करेन असंच म्हणताय ना? हो डॉक्टर साहेब, लहानपणाची सोबती आपण. मी त्यातले 5,000 रुपये काढील आणि तुम्हाला देईल. मैत्रीमध्ये माणसानं व्यवहार आणू नये, मैत्री ही समान असावी. वा बरं वाटलं डॉक्टरांना. तुमचं नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ की रस्त्यानं जाता जाता समजा तुम्हाला 50,000 रुपये सापडले, तुम्ही काय कराल? सापडलेलेच ना हो, 25,000 रुपये तुम्हाला देऊन टाकील. वा, पण तुमचं नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ की रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 5 लाख रुपये सापडले, तुम्ही काय कराल? ते काय घामाचे आहेत का डॉक्टर साहेब? अहो मी त्यातले 2.5 लाख रुपये काढीन, तुम्हाला देऊन टाकील. नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ तुमचं की रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 50 लाख रुपये सापडले, तुम्ही काय कराल? वचना फिरती अधमजन डॉक्टर साहेब.
दिलेला शब्द जी माणसं बदलवतात ते अधम असतात. सापडलेलेच ना हो. 50 लाखामधले 25 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. पण समजा रामभाऊ, इतकं बलवान नशीब या जगात कोणाचंच नाही, तेवढं तुमचं होतं. रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 1 कोटी रुपये सापडले, तुम्ही काय कराल? मी त्यातले 50 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील डॉक्टर साहेब. पाहता काय पुणेकर, मेला ना डॉक्टर. वाचवायला आलेला मेला. योग होता 50 लाख रुपयाचा, पण क्षेम नव्हता ना. तसं गीता 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 म्हणण्याचा योग आहे, क्षेम कुठे? सगळेच पुणेकरांना थोडीच गीता गीता म्हणता येतं, सगळ्यांनाच थोडीच गीतामाईचं पारायण करता येतं, सगळ्यांना थोडीच कळतं की या गीतेच्या माध्यमातून, या माईच्या माध्यमातून नतद्भास येते सूर्यो, त्या सूर्यनारायणाचा, त्या जगन्नियंत्याचा, पाताळात खाली गेलेल्या रसातळाला गेलेल्या पृथ्वीचा, गामा विश्वच भूताने 1-15 वाद्य जरी मनापासून वाचला एक, तरी रसातळाला गेलेली पृथ्वी भगवान वराहानं दातावर धरून धारण करून आणली आणि तिची स्थापना पाण्यात केली. हे आपल्याला कळेल. सोमो भूत्वा रसात्मका, हे कधी कळेल? गीता पारायण करणाऱ्याला कळेल ना. ज्याला ते अक्षर वाचावेच वाटत नाही त्याला काय कळणार आहे महाराज? अनंत जन्माचं पाप ग्रंथ वाचू देत नाही. मी तर रोज सांगतो, ठेवून द्या त्या वैभवलक्ष्मीच्या पोथ्या. ती वैभवलक्ष्मीची पोथी तुमचा उद्धार करणार नाही. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून तुमचं भलं झालं असतं तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या तुम्हाला. कशाला झटके घेतले असते? फॉर्म भरा, नमूक करा. गीता गीता त्या गीतामाईचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. जर मुखातून तुमच्या गीतामाईची अक्षर गेली, नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी, तुम्हाला अर्धा क्षण लागेल महाराज हा भवसागर तरुण जायला. कारण गीतामाई या विश्वाचं गुरुपद भूषवते. पण गुरुशिवाय जगामध्ये कोणी तत्वज्ञान सांगत नाही. गुरु बिन कोण बताये बात, गुरु बिन कोण बताये बात, गुरु बिन कोण बताए बात, गुरु बिन कोण बताए बात. बळा बिकट यम पंतगा, बळा बिकट यम पंतगा, गुरु बिन कोण बताए बात, गुरु बिन कोण बताए बात. बरा बिकट यम पंतगा, बरा बिकट गये, बरा बिकट गये यम पंतगा, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात. या विश्वाचं गुरुपद भूषवणारी मैया आहे ती. तुम्हाला कोण सांगणार आहे गुरु शिवाय? म्हणून माणसं दिवस निघाला की गुरु शोधतात. तापत्रे तापिली गुरु ते गिवसिती, भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी. तुकोबारे म्हटले, काय पाहत बसतो बाबा जगात गुरु? अरे आईला लाग, तिच्या कासेला एकदा लागला की तुला इकडं तिकडं जायलाच वेळ मिळणार नाही. इतकं गुरुपद भूषवण्याची ताकद त्या आपल्या अध्यात्म साहित्यामध्ये शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेमध्ये. किती वेळ लागेल? भवसिंधू तरे अर्धक्षणी, अर्धा क्षणाकरता जितका कालावधी, त्या कालावधीचं अंतर किती आहे, मोजमाप किती आहे हे तू सुज्ञ आहे. तुला कळतं ना? तितक्या कालावधीमध्ये भगवंताच्या चरणावर नेऊन घालायला हा ग्रंथ तुला तयार असेल. फक्त तू त्या ग्रंथाकडे प्रेमानं बघितलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण. तुकोबारे ज्ञानोबाऱ्यांनी का डोक्यावरती घेतलंय ग्रंथ? संस्कृताची गाठी उकलोणी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. का गीता देवीच मराठी केली? का तोच गीता 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 वेळोवेळी
या समाजापर्यंत गीता 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 त्रिवार बोलता? का म्हटलं गीता गीता गीताच का म्हटलं? कारण त्या गीतामाई सारखा ग्रंथ विश्वात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जशी नाही श्रुती परोती माऊली जगा, तशी गीतेसारखी माय दुसरी जगामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून या ग्रंथाच्या दिशेनं तुमची वाटचाल आणा. आपली वाटचाल जर योग्य दिशेनं पोहोचली तर यथोचित फळ पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. दुर्दैव आहे लोकांचं, 30% लोकांचं, की समाजाला कीर्तन ही व्यवस्था, अध्यात्म ही व्यवस्था मनोरंजनाची वाटायला लागलेली. काय करणार? लोकांना असं वाटतं इथं आलं की मनोरंजन होतं, थोडा वेळ हसायला मिळतं, गप्पा हाणायला मिळतात, विरंगुळा होतो. तुम्ही मला असा मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती दाखवा जो त्याच्या मशिदीमध्ये गेल्यानंतर हास्य कल्लोळ करत असेल, विनोद करत असेल, चेष्टा करत असेल. कधी तुम्हाला शोधून सापडणार नाही महाराज. अरे 5 वर्षाचं पोरग टोपी घालून मशिदीत जातं. आपलं आहे नवरात्र उत्सवातला धिंगाणा पाहिला तुम्ही पुणेकरांनी? गणपती उत्सवात काय चाललंय आपण नाही. अरे 5 वर्षाचं पोरग टोपी घालून, जरा शिकवा तुमच्या पोरांना. कीर्तनाला बसलेल्या महिला हिंदू म्हणून जन्माला आला असेल तर जरा तिलक करा आपल्या पोराला सकाळी शाळेला जाताना करा. जाऊ द्या गंध लावलेलं पोरग शाळेत. हे हिंदू धर्मातलं पोरग आहे, भगवंताची उपासना यांच्या घरात आहे. देव धर्म देश गाय गीता गायत्री गोविंद या संस्कृतीत वाटचाल करणार हे लेकरू कळू द्या. गेल्या वर्षी या जागेवर या जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री, अजून खातेवाटप झालं नाही, चंद्रकांत पाटील आले होते. आपण सगळेच होतो आणि त्यावेळेला त्यांनी निमंत्रण दिलं होतं. विवाह तुम्हाला आठवतं, अयोध्येला जायचं. चंदूदादांना, दत्तूदादांना, अमितदादांना सगळ्यांना आवाहन केलं होतं की इथं दिवाळी साजरी करा. तुम्ही ती केली 22 जानेवारीची. त्याच व्यासपीठावरून उतरलो. ओंकार महाराज त्याचे साक्षीदार आहे. मी दुसऱ्या दिवशी वाघोलीला गेलो आणि मला माझ्या आईचा फोन आला. तिने ते पत्रिका पाहिली आणि मला ती म्हणते, बाळा एक पत्रिका घरी आली. म्हटलं वाच काय पत्रिकेत. तिने ती पत्रिका काढली. काय आमच्या घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे पदाधिकारी, सगळी टीम ती पत्रिका घेऊन आलेली होती. माझ्या आईला कळालं सुद्धा नाही. आता माझी आई एक जेमतेम शिक्षण झालेलं आई, तिनं ते काढलं ना, तिला वाचता चांगलं येतं, ती वाचायला लागली. 7वी पास आहे पण खूप अस्खलित तिचं वाचन आहे. ती मला सांगायला लागली श्रीराम मंदिर ट्रस्ट ही न्यासकडून आलेली अयोध्येची पत्रिका आहे. ज्यावेळेला आईकडून तो निरोप आला आणि टीव्हीवर बातम्या ऐकत होतो, देशातून 7,000 लोक श्रीराम मंदिराच्या स्थापनेकरता निमंत्रित आहे आणि त्या 7,000 मी माझा नंबर पाहिला. अख्खा देश नाचत होता महाराज. बागेश्वर धाम, आचार्य रविशंकर शास्त्री, देशाचे पंतप्रधान, श्रीराम मंदिर ट्रस्ट, पूर्ण विश्वस्त मंडळ, सगळेच, अगदी प्रदीपजी मिश्रांपासून तर आपल्या राज्यातले अनेक महात्मे. देवाच्या दरबारातला न्याय त्या दिवशी पाहला. जी खुर्ची अमिताभ बच्चनला बसायला होती तीच विशाल महाराज खोलीला होती. ज्या खुर्चीवर सचिन तेंडुलकर बसलेले होते तीच खुर्ची मला होती बसायला. पहिलं दर्शन, आजही ती छबी आठवते. एक हिंदू म्हणून स्वाभिमानाने छाती फुलते. या देशात ज्यावेळेला श्रीराम मंदिर होतं त्यावेळेला 500 वर्षाची प्रतीक्षा संपून राम मंदिराच्या दिशेनं आपला प्रवास चालू होतो. त्यावेळेला एक सगळी अलौकिक वाटचाल आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये घर करून जाते. कोणाला प्रत्येकाचा धर्म प्यारा नाही, पण सांगण्यापुरता धर्म नाही, बोलण्यापुरता धर्म. अरे ज्यांनी 100 बोकड कापडे निवडणुकीत, त्यांनी धर्म शिकवावा का? लाज वाटतं का धर्म सांगायला? तुला कळतो का धर्म? आता बोकड कापले, पंक्ता बसवल्या,
काय तर म्हणे धर्म, याला धर्म म्हणतात? अरे जगाला धर्म वारकरी संप्रदाय शिकवू शकतो. या संप्रदायामध्ये ती ताकद आहे. तयार करा तुमची माझी सनातन वैदिक हिंदू परंपरेतली पोरं. राजकारणी लोकांनी तुम्हाला धर्म शिकवू नये, तुम्ही राजकारणी लोकांना धर्म शिकवला पाहिजे. धर्मच वाटचाल करायचा असेल तर एकदा पहा, एकाच घरातले 3 पोरं बापाचा वडिलांचा आशीर्वाद घेऊन, वडिलांनी पिरलेल्या शुद्ध बीजातलं रक्त घेऊन सनातन वैदिकांचा हिंदू धर्म परंपरेचा उत्सव पुण्यामध्ये उत्साहाने साजरा करताय. या पुण्यामधल्या चांगल्या उत्सवांची चर्चा जेव्हा जेव्हा निघते तेव्हा तेव्हा वारजेतल्या उत्सवाचं चिदानंद प्रतिष्ठानचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहासच पूर्ण होत नाही. इतका देखणा उत्सव आहे. हे मनोरंजन थोडीच आहे. वा वा वा. अरे बोटाला धरून गेलो आजीचा, तेव्हा पण रिचुवारी घडली. तुम्ही का धरत नाही तुमच्या लेकराचं बोट? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोराचं बोट धरावं, त्याला ज्ञानोबारांचा पुण्यातून जाणारा सोहळा दाखवावा, त्याला सूर्यनारायणाची आरती शिकवावी, त्याला मंगल दीप सांगावा? वाटत नाही? तुकोबरेंच्या कीर्तनाला मांडी घालून बसणारे छत्रपती शिवराय आपल्या पोराला सांगावे, तुम्हाला वाटत नाही? तुम्ही जाताय कुठं? पबला जाणाऱ्यांची संख्या पहा, गर्दी बघा. कधी तुम्हाला मुस्लिम समाजाच्या पोरी पबला जाताना दिसणार नाही. तुमच्या माझ्या बघा, कधी तुम्हाला मुस्लिम समाजाची एखादी महिला व्यसन करताना दिसणार नाही. फिरा 11:30 वाजेचं पुन्हा बघा जरा उघड्या डोळ्यानं. पाहू शकत नाही तुम्ही. 11:30-12 वाजेला घराच्या बाहेर पडण्याची वेळ आहे. दारू प्यायला, स्मोकिंग करायला. एक काळ असा होता की पुण्यात पोरगी पाठवली शिकायला की लोक म्हणायचे आमची पोरगी पुण्यात शिकते, पुण्यनगरीत शिकते, सरस्वतीचं माहेर करायचे. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज जिजाऊ सुपुत्र शिवाजी राजेंची जन्मभूमी होती. जगद्गुरु तुकोबरेंची सदा वैकुंठाची भूमी होती. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या समाधीनं पवित्र झालेली भूमी आहे. मी माझी पोरगी पुण्यात शिकायला पाठवेल असं म्हणायच्या महिला. 2 पैसे घरात कमी असले तरी चालतील, पण पोरगी पुण्यात शिकली पाहिजे. पण काही भागातलं पुण्यातलं ते चित्र नजरेला आलं की महाराष्ट्रातल्या लोकांना प्रश्न पडलाय, माझं सरस्वतीचं माहेर असलेलं पुणे गेलं कुठं? दिवसभर हिंदू 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 म्हणायचं, स्वतःला सांगायचं आम्ही चांगल्या कुळात पैदा झालो, आणि रात्री हे धंदे करायचे. कसा वाढेल धर्म? ही खोलं बोलणारा माणूस आहे. जरा जरा तपासून पहा तुम्ही. तुमच्या शहरातल्या पबची संख्या पहा, काय वाढली, काय चाललंय. वाह, अरे गैया कटे मदिरा बडे, सीने नोटों का जोर है, व्यभिचार तो खुला चले, यहाँ घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वाह राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. पुढे गेलं पाहिजे आपण. अशा धार्मिक संस्कृतीच्या लोकांना राजकारणात तुम्ही थारा दिला पाहिजे, त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे, ताकद दिली पाहिजे. कोणत्या भागातली माणसं राहत नाही वारजेत? माझ्या जळगावचे मला अनेक फोन आले, विदर्भ प्रांतातले अनेक फोन आले. तुम्ही चंदूदादाच्या प्रतिष्ठानला येत आहे चिदानंदला, आम्ही येणार आहे बरं बाबा, आम्ही येणार आहे बरं बाबा. आमची छाती स्वाभिमानानं फुलते चंदू भाऊ. ज्या वेळेला आमच्या भागातला एखादा व्यक्ती, तुमच्या गावातली माणसं तुमचं वर्णन करतील, कौतुक करतील, यात नवल काय? तुम्ही त्यांचं देणं लागता, ती माणसं तुमचं घेणं लागता, प्रेम देणं लागता. पण इथून 500 किलोमीटरवर राहणारं मुक्ताई नगरातलं एखादं पोरग जर आम्हाला फोन करून म्हणत असेल, महाराज अहो चांगल्या ठिकाणी कार्यक्रम दिला तुम्ही, त्यावेळेला आम्हाला आमच्या प्रवासाचं फलित झालं असं वाटतं. आम्ही चांगल्या ठिकाणी कीर्तनाला आलो. लोक आम्हाला काय, आमचा
एक स्वतंत्र श्रोता राज्य तयार झाला, लोक आम्हाला रोजही बोलावतील, त्यात काय. पण आपण अशा ठिकाणी जावं की जिथून काहीतरी साध्य झालं पाहिजे, आउटपुट बाहेर निघाला पाहिजे. म्हणून मुद्दाम तुम्हाला माझं वेळोवेळी सांगणं आहे, कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे. तुम्ही धर्माच्या दिशेनं पोरांना आणा, संस्कृतीच्या बरोबर वाटचालीत त्या पोरांना तुम्ही आणा. अरे गायीची सेवा आज कोण्या दारात गाय दिसते? गाय चित्रात दाखवसान का काही वर्षाने? याला गाय म्हणतात. जा त्या खडक वासल्याच्या वरती त्या आंबीला, तिथं वृद्धाश्रम आहे, करोडपतींची मायबाप त्या वृद्धाश्रमात आहे. कोणाला सांगता? एक मुस्लिम समाजाचं पोरगा आपल्या बापाला गावाच्या बाहेर काढून निघू देत नाही. थकलेल्या बापाला म्हणतात, अब्बा अब शांती से आराम करो. अरे भंगार विकेल ते, पण बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहणार नाही. अरे तुमच्या माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या या पुणे परिसरातल्या जमिनी आणि ते फुकटात आपल्या नावाचे झालेले उतारे, त्या उतार्याची सुद्धा किंमत राहिलेली नाही. इतकी मस्ती, पैशाची इतकी गुरमी, हे आणलंय कुठून? देव मिळवण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात शिरून माणूस बनण्याकरता कीर्तनी व्यवस्था ऐकली पाहिजे. आज काय देव मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आपण इतके पुण्यवान माणसं नाहीये की तो एका कीर्तनात आपल्याला मिळेल. निदान इथं ऐकल्यानंतर आपली पारमार्थिक साधना अनुकूल कशी होईल, घर कसं सुरळीत चालेल याचा विचार करून घरी न्या. ग्रंथ आणि संत हे घर संघटित ठेवत असतात. शिकलेल्या सुना या घरातल्या, शिकलेल्या पुणे महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करणारी एक महिला आहे, पण सगळ्या घराला सोबत घेऊन चालतात. सगळ्या महिला, आनंद आहे त्यांच्या घरात. म्हटलं पाहिजे आपल्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला, भाऊजींना बोलवा, दादांना बोलवा, दिराला बोलवा, बसू द्या, वाढू द्या. सोबत तुमच्या दिराचं आणि तुमच्या नवऱ्याचं ताट कधीतरी वाढा. तुमच्या जेठाचं, तुमच्या मालकाचं ताट कधीतरी वाढा, सोबत जेवू द्या. हीच आपली संस्कृती आहे, हाच आपला पंथ आहे. म्हातारीला बसू द्या खुर्चीवर, तुम्ही ताट बनवा आणि वाढा सगळ्यांना. नाही ओरा आलं हे सगळं. काय चाललंय? एकाच्या महालात फुलताती बागा, र दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. जागा 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 अन्नासाठी, अन्नासाठी, अन्नासाठी फिरतो हा नागवा. नागवा रे नागवा, नागवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा 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 रे. ग्राम जयंतीचा हे गाव सुधारवण्याचं माध्यम आहे, वा वा वा. घर सुधारवण्याचं माध्यम आहे. तुम्ही कुठं चाललात? देश रडतोय आपला. कधी कधी या धर्मात लोकांचं चुकीचं वागणं पाहिलं की काय म्हणतो तो देश? करीता भेदाचा का सगळा बोलला, भारत दाटून निघळा बोलला, भारत दाटून निघळा बोलला, भारत दाटून निघळा. भारताच्या दाटलेल्या गळाचा आवाज जर तुमच्या माझ्यापर्यंत येत नसेल,
ता होत असलेला खर्च शून्य हे लक्षात ठेवा. तो तुमच्यापर्यंत पोचवा आणि तुमच्या बालकापर्यंत पोचवा. माता अनुसयाच्या मुखातलं वचन आहे. शिकवा तुमच्या मुलाबाळांना. नुसती कीर्तन ऐकू नका, हे घरी घेऊन जा आणि म्हणा. तुमचं गोजीरवानं लेकरू पाळण्यात झोपेल त्यावेळेला एवढं जरूर म्हणा. ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. असे वा, आपण शोधत नाही, पाहत नाही, अजून तेच चाललंय आपलं. माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. शिक्षकाची बायको पोराला सांग, अरे प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबाव वाढते, अंगाचा सारा बाळा ककाना होतो, खूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. काय घ्याव त्या पोरांना त्यातला. म्हणून शिकवा, जरूर शिकवा. एक अक्षर जरी तुमच्या मुखात आलं आपल्या धर्मशास्त्रातलं तरी तुमचं भलं होईल. अरे ज्या वाणीनं गीतामाई वाचायची त्या वाणीनं गुटखा खायचा, ज्या वाणीनं गीतामाई वाचायची त्या वाणीनं दारू प्यायची, ज्या वाणीनं माझ्या गीतामाईला वाचायचं त्या वाणीनं लोकांचा अपमान करत बसायचं, लोकांच्या निंदा करत बसायच्या, टवाळक्या करत बसायच्या, अपवित्र उच्चार गायचे, कमरेच्या खालचं बोलायचं. अरे जप ना बाबा. निदान काय चांगलं नाही करता आलं, जेव्हा जेव्हा अपवित्र बोलणारी माणसं भेटतील तेव्हा मनातल्या मनात म्हण गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा, नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. नाथ महाराज असं म्हणतात, ज्यानं गीतामाईच्या पूजनाचा गीतामाईच्या वाचनाचा अट्टहास केला, गीतामाईच्या दिशेनं जाणारा नियम ज्यानं केला त्याला जगाचा मालक विसरूच शकत नाही. पुरावा अभंग. एका जनार्दनी ऐसा जयाचा नेम, एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी एका जनार्दनी नित्य जयाचा नेम. पुरुषोत्तम नबी सल्मे दया, पुरुषोत्तम नबी सल्मे नित्य नाम वाचे वदता रे, नित्य नाम वाचे वदता रे, नित्य नेम वाचे नित्य नेम अक्षरे. एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम मन विसंबे. भगवंताला आपला विसर पडू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही गीतामाईचा आशीर्वाद घ्या. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. उलट वेळेचं उल्लंघन करून आपण पुढे आलोय, आहे की नाही? त्यामुळं तुम्हाला आधी ताटकाळ ठेवत नाही. थोडंसं 7च्या पुढं कीर्तन सुरू झालं होतं म्हणून मी 9च्या पुढं गेलो. विनाकारण तुमची वेळही कमी घेऊ नये, तुम्हाला फार वेळ अडकूनही ठेवू नये या मताचा माझा विचार आहे.
तुम्ही उत्तम श्रोता आहात. श्रोता या भूमिकेत जर कीर्तन श्रवण केलं असेल तर आजच्या कीर्तनात मी काही पदापदाचं चिंतन करायला हा अभंग घेतला नाही. या अभंगाची सेवा करायला, आशीर्वाद मिळवला, या अभंगाची निवड आज केली पाहिजे आणि घेतला पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, गीता माईला आपल्या आयुष्यात साक्ष बनवा आणि तिचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना द्या. तुम्ही गीता माऊली वाचा, अशुद्ध होऊ द्या, थोडा वेळ वाचा. ती आई आहे, ती समजून घेते. मानी म्हटलं तरी आई पाणी पोरग मागतोय असं समजून त्याला पाणी देते ना. तुमच्या लेकराचं मानी म्हणणं सुद्धा तुम्हाला पाणी मागताय कळतं ना. आई आहे म्हणून कळतं. तशी गीताई आपली आई आहे. तिला तुम्ही म्हणा आम्हाला वाचता येत नाही, पण तुला नमस्कार केल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही, तुझं नाव घेतल्याशिवाय आम्ही बाहेर जात नाही, कुठला विधी करत नाही. एवढं जरी तुम्ही म्हटलं तरी नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. तुम्हाला सगळ्यांना परमात्म्याच्या दिशेनं जाता यावं याकरता एकच अट्टहास, तुम्ही संतांबरोबर परमार्थिक साधना करा. निश्चित तुमचं भलं होईल, कल्याण होईल. संतांबरोबर चाललं तर आनंद आहे, आणि संतान समवेत जर तुम्ही चालत नसाल तर झुम बराबर झुम शराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. चालून काय कोणाचं हे ऐकता. माणसं म्हणतात ते आम्हाला देव दाखवणार होती. अरे ते दिसला नाही अजून तर ते तुला काय देव दाखवतील येडे. तू संतांचं बोट धर, अन्यथा थोडा गेन द्यावर आणि इको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, एक तारी सब एक साथ. धन्यवाद. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकेनं बोला आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकेनं बोला आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगागे बाई पिंगागे. पिंगागे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गे. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 अवघा. वा वा. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. दांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. शेत जाना तुम्ही शेत जाना. टिपरीवाळाच्या गाई हो. तेथे जाना तुम्ही तेथे जाना. टिपऱ्यावाळाच्या गाई हो. जाना तुम्ही शेत जाना. टिपरीवाळाच्या गाई हो. तेथे जाना तुम्ही तेथे जाना. टिपऱ्यावाळाच्या गाई हो. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ओ ओ दान मागायात आलो दान मागायात. दान मागायाच आलो दान मागायाच. आलो दान मागायाच. आलो दान मागायाच. सुया घ्या मनी घ्या. मनी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी.
म्हणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दातात दातवन घ्या गा कुणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कुणी काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दातात दातवन घ्या गा कुणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणी 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 हम वाग्या सोहम वाग्या हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध हो मी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका 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 हाथ 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 सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी क्या बात है? भजनाचा आनंद वेगळा हे सगळं रोज आहे का घरी ताण घेऊ नका कर्जबाजारी झालो तरी विजय मानले इतकं कर्ज आहे का आपल्यावर नीरव मोदी इतकं कर्ज आहे का आपल्यावर ती जिवंत आहे ना काय ताण घेता कोणाचा घेता एकदम आनंदी राहायचं समाधानी राहायचं अरे 2 वरचं जेवण जेवेल इतकेच पैसे लोकांच्या घरात तरी माणसं हसतो आपलं जळता जळणार नाही एवढं घरात आहे तरी आपण कायम रडगाणं अरे काय रडतोय मित्रा हात जरा भगवंताच्या चरणाकडे धावत निघ हे सगळं जागेवर राहील आणि उपास नाही जागेवर राहील पळ देवाच्या दिशेनं ज्या दिवशी पळत पळत भगवान दत्तात्रयाच्या दरबारात कष्ट करत गेला अरे तुझ्यावर संकट आलं की तो परमात्मा हजारो पावलं टाकत तुझ्या दारात वेड्या तुझ्या मदतीला धावून यायला तयार तू फक्त पळत नाही पण आता राहिलेले 2-3 दिवस आहे सगळं भरून टाकाय पॅक झालं पाहिजे उद्या येताना एक बाई सोबत घेऊन या तुम्ही तशी नाही आली तर रोजाना आणा बाई आणा या उरलेल्या जागेत काय कांदे लावता का आता इथे उद्या सांगा सगळ्यांना आमचे थंडी जाऊन हाल झाले तुमचा दुलईत बजेट बसला तुमची महाराजांनी आठवण काढली एवढी बाकीच्यांना सांगा श्रवणाचे मी से बैसावी येऊन साम्राज्य भुवनी सुखे नांदा कीर्तनी परंपरा खूप सुंदर पद्धत आहे परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे खूप संख्येनं या चिदानंद प्रतिष्ठान त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना चंदू दादांना अमित दादांना दत्तू दादांना आदरणीय ताई या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद भरभक्कम असाच त्यांच्या पाठीशी राहू देत तुमचा आशीर्वादच त्यांना कार्य करण्याचं बळ देत असतो आणि त्याच आशीर्वादाची भूक या चौधरी परिवाराला आहे कुठलीही अपेक्षा तुमच्याकडून नाही